प्लॉटची कशी आहे कंडिशन अशी पाहिजे. हो बऱ्याच लोकांना कसं आहे वाढलेला म्हणलं की ते महत्वाचं आहे, वाढ. वाढला प्लॉट केले चांगला. लय चांगलं. पण या प्लॉटची हाईट बघा, हो. आज जर म्हटलं आपण तर बस कमरेपर्यंत आहे की नाही. हो पण याला फळफांद्या बघा असा हो. घेरदार आहे की नाही. घेरदार जसं आपण झोपडीसारखा असं फैलला पाहिजे असं पहिलं डायरेक्ट. हे डायरेक्ट उभं वाढण्याला काय महत्व नाही. उभं वाढलं म्हणजे काय झालं, तर तुमचे जे फांदे आता की नाही हो ते डायरेक्ट अंतर लांब पडले. हो जसं की बघा, आपण नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की हो. जे फळफांदे आहेत की नाही, पहा, किती जवळजवळ फांद्या आहेत. जवळ. तर हे सगळं नियोजनाचं अभाव म्हणजे शेतकरी काय करते तर जसं तुम्ही 2 बॅग टाकलं, हो यांना शेजारी असली की यांना करमतच नाही. हो मग ते गावात तुम्ही 2 टाकले की 4 टाकीत जाऊन सांगायचं, मग गावात व्हायच्यापेक्षा मग 15 दिवसाला मागून होता, हो 20 दिवसाला मागून होता. आज माझ्या पलाटीने याला दाबलं म्हणजे हो. दाबलं म्हणजे काय झालं, हे अंतर तुमचं डायरेक्ट लांब पडलं. लांब पडलं. तर टॉनिक स्टिम्युलंट आता तुम्हाला सुरुवातीला थोडा विरोध करतील दुकानदार, सर्व सारखे नसतात, काही काही हो राहतील. हो थोडा विरोध जरी केला तुम्ही तरी 1 वर्ष तुम्ही गेला आता. हो. आणि जे जे आपलं ते नियोजन आहे नाही, नियोजनाच्या बाजूला काहीच नाही, आपलं पूर्ण शेड्यूल आता प्रमाणे चालू याच्यामध्ये आहे. पण हे झाड उगवते आता. हो हे झालं. उगवते म्हणजे कसं आहे, 2 दिवसात पाहत आहे सुकते सुकते. हो हे झाड. हो तर याला काय करायचं, जसं आता हे झालं की नाही, हो याला काय करायचं, इथं काय झालं पहा. आता आपण शेतकऱ्यांना सांगतो ना, बरेच आता हो आपलं पाहून सांगते ते बरेच. आता इथं गड्डा पडलाय. हो इथं गड्डा पडल्यामुळे काय होतं, याच्यात पाणी गेलं समजा. हो. याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर काय होते, सुकायला सुरुवात होते. मग याला काय करायचं, चारी बाजूला असं आपण हे दाबून घ्या. आणि दाबायचं. दाबल्यानंतर काय करायचं, 20 लिटरचा पंप घ्यायचा. हो 20 लिटर पंप साठी गॅसेसच्या गोळ्या जे मेडिकल मध्ये भेटतात. मेडिकल. बरेच शेतकऱ्यांना गोळ्या म्हटलं की कन्फ्युज होते. हो काळ्या गोळ्या असतात ना, हो. तर एका पंपामध्ये 2 टाकायच्या. दोन. यासोबत ब्ल्यू कॉपर 50 ग्रॅम घ्यायचा. आणि रूट झोन जर तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये घेतलं समजा तर 50 ml घ्या, आणि पावडर मध्ये घेतलं तर 50 ग्रॅम घ्या. हो. आणि 150 ते 100 ग्रॅम युरिया टाकून याच्यावर साईडनं याला अळणी करायची. आळवणी करायची. ते 2 दिवसात रिकवर होतो तुमचा प्लॉट. पूर्ण जरी प्लॉट बसला ना, हो तर बरेच शेतकरी मग पूर्ण झाडाला, चांगल्या झाडाला मारतात. तर चांगल्या झाडाला आवश्यकता नाही. नाही असे फक्त झाले. असे झाडं झाले हो किंवा हे असे पडलेले झाड पहिले उभे करायचे आणि नंतर त्याला आळवणी करायची. करायचं. तर बा हे झाड लागते आता. हो तर हे झाड असे उभे करून याला हे करून द्या. हे असे झाडे काढून टाका, हे काय फायदा नाही. हो छोटे. याला काही लागतही नाही, साईड त्याला काही लागू देत नाही.